तर सुनेत्रा पवार 2 ते 2.5 लाखांच्या लीडने निवडून येतील असं शिवतारेंनी म्हटले। दादांपेक्षा फडणवीसांनी बारामतीची जागा गंभीरतेने घेतली आहे असंही शिवतारे म्हणाले। शरद पवारांनी सुनेबद्दल केलेलं वक्तव्य हे चुकीचं असल्याचं विजय शिवतारेंनी म्हटलंय। कुलदीप कोंडेंच्या प्रवेशामुळे बारामतीत महायुतीची ताकद अजूनच वाढली आहे। बारामतीचं आता नेमकं तुम्ही चित्र काय पाहता? जसं तुम्ही आधी खरं तर वेगळी भूमिका घेतली होती, आता तुम्ही वेगळी भूमिका घेतली आणि आता महायुतीसोबत तुम्ही काम करतायत। आता तुमचं नेमकं ॲनालिसिस काय आहे बारामती लोकसभा मतदारसंघातलं? नाही, आता जे मी बोलत होतो बेसिकली पवार प्रो मतदान आणि अँटी पवार मतदान। तर अँटी पवार जे मतदान होतं ते बहुतेक आमच्या सगळ्या भागातून होतं। आता हे अँटी पवार जे मतदान आहे, आम्ही सगळे लोक एकत्र असल्यामुळे राहुल कुलजी असतील, मी असेल, आता कुलदीप आहे, इथून खडकवासल्यामधून जे अँटी पवार मतदान होतं तिथे आता ते सुद्धा मतदान निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच घड्याळाला मिळेल। आणि त्याच्यातून बारामतीमध्ये दादांचं असलेलं काम, इंदापूरमध्ये असलेलं काम, इंदापूरमध्ये आता हर्षवर्धन बरोबर आलेले, एकदम सोपी सीट झालेली। आता काय लीड, काय अंदाज व्यक्त करू शकता तुम्ही? सुनेत्रा पवारांचं काय नेमकं कसं? मिनिमम 2 ते 2.5 लाख मताच्या मताधिक्याने ते जिंकते। या सगळ्या निवडणुकीमध्ये एक मुद्दा गेल्या 2-3 दिवसांपासून गाजतोय, तो अर्थात पवार साहेबांनी जे काही वक्तव्य केलं होतं, बाहेरची सून आणि मूळ पवार, हा मुद्दा सध्या गाजतोय, जो देवेंद्र फडणवीसांनी आज सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे। तुम्हाला काय वाटतं की हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे? या निवडणुकीत तो फॅक्टर काही काम करणार किंवा काय त्याचं बेनिफिट? असं आहे की महिलांवर त्याचा प्रचंड मोठा परिणाम होणार। पवार साहेबांकडून असं वक्तव्य कधीच अपेक्षित नव्हतं। म्हणजे सगळ्यांनाच असे वाटतं की पवार साहेब असे कसे बोलले। नॉर्मली खूप मोजून आणि खूप सुसंस्कृतपणे बोलणारे पवार साहेब, पहिल्यांदा मी त्यांना असं पाहिलं की खूप चुकीचं वक्तव्य त्यांनी ते केलं आणि त्याचा परिणाम निश्चितपणे खूप महिलांना त्याचा राग देखील आला। बऱ्याच लोकांनी त्याची प्रतिक्रिया देखील दिली गेलेली। आणि इतकी वर्ष तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत की शिवसेनेचे त्या ठिकाणी भोर विधानसभा मतदारसंघातले उमेदवार काम म्हणून करत होतात, तुम्ही अचानक हा निर्णय घेतला, नेमकं कारण काय? असं वाटलं थोडंसं प्रवाहात राहावं। सुप्रिया सुळेंचं ते वक्तव्य सुद्धा या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे? नाही, ते वक्तव्य मी विसरून गेलो होतो, परंतु तरीसुद्धा वाईट थोडंसं मला काहीतरी ह्या गोष्टीमध्ये डाळ शिस्ती असं सुद्धा थोडंसं जाणवत होतं की एक प्लॅन काहीतरी चालला होता असं वाटत होतं। काय काय प्लॅन म्हणजे? नाही, ते मला सांगता येणार नाही, पण चालला होता। तुमच्या विरोधातच प्लॅन सुरू होता? थोडक्यात कार्यकर्ता माझ्यापासून लांब जात होता। कॅमेरामन रवी साखळकरसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।